हाय नमस्कार महिला. चला तर आज काय नाही इथं बघा, मी असं ब्लाऊज शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीसाचे तुकडे घेतलेले आहेत. हा बघा ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे, पिंक कलरचा घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवते ह्याचा छान असा उपयोग बघा. तर पहिल्यांदा आपण इथं सर्कल कट करून घेणार आहोत. सर्कल कट करण्यासाठी बघा मी इथं प्लेट घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे त्या साईजनुसार सर्कल व्यवस्थित कट करून घ्यायची. तो का छान असं व्यवस्थित असं गोल कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला मोठी साईज केली तरी चालेल, पण इथं प्लेटची साईने करायची पण एकदम गोल सर्कल येतो. मी इथं बघा कॅनव्हास पेपर वापरलेला आहे. व्यवस्थित कॅनव्हास पेपर जसं आपण आखून घेतलं आहे त्या मापावर असं कट करून घेऊया. कॅनव्हास पेपर छान असं कट करून झालेलं आहे. तर इथं बघा आता इथं मी ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे डबल घडीचा. त्या गोलच्या मापानंच आपण असं त्याचं पण कट करणार, पण मी हे असंच ठेवणार आहे. पुढे तुम्हाला दाखवतेच काय करायचं. इथं भाऊ मी एक असं साडीचं पोस्टर ते घेतलेलं आहे बघा. डबल घडी करून घ्यायची पोस्टरची. मग आपल्याला उंची टाकून घ्यायची. मी 3 इंचाची उंची घेतलेली आहे आणि रुंदी बघा इथं 1.5 इंचाची घ्यायची आणि असं गोल सर्कल म्हणजे असं गोल करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. जर तुम्हाला मोठी साईज हवी तर मोठी साईज घेतली तरी चालेल. तर बघा छान असा अर्ध गोल असं छान आपला असा तयार झालेला आहे. तर याच्या छान असं पण बघा साईडनं पाकळ्या करणार आहोत. इथं बघा मी साडीतला कपडा घेतलेला आहे पिंक कलरचा. डबल घडी करून अजून एक फोल्ड करायचं आणि त्याच्यावर असं पोस्टर व्यवस्थित मापाने ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. आपण लावताना खालून वरून आपल्या ह्या पाकळ्यांचा एकसारखाच कपडा असणार आहे. जरी तुम्हाला रंगीत करायचं रंगीत केलं तरी चालेल, पण इथं मी एकच कपडा घेतलेला आहे त्या मापाने असा कट करून घ्यायचा. छान असं कट करून झालेलं आहे. आपण इथं ह्याला काही कॅनव्हास वापरणार असंच ठेवणार आहोत, फक्त लेसचा उपयोग करणार आहोत. एका एक ठेवून असं बघा छान असं पाकळ्या करून घ्यायच्या. जेवढं आपलं सर्कल मापानं असणार आहे तेवढ्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या डबल घडीच्या. आता बघा इथं ब्ल्यू कलरचा कपडा एका ठेवलेला आहे. त्याच्यावर कॅनव्हास ठेवून आपण राऊंडला शिलाई करणार. शिलाई करताना फक्त जराशी ओपन बाजू ठेवायची. त्यातनं आपल्याला तो बाहेर कपडा काढता येईल असं थोडंसं अंतर ठेवायचं. जरी तुम्हाला इथं हवं असलं तुम्ही मोठी साईज घेतली तरी चालेल. आता इथं जरा ओपन ठेवलेलं आहे बघा, त्यातनं एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया साईडचा. फक्त जर कपडा एकसारखा प्लेन असेल तर चालेल, पण जर कपडा दुसरा तुम्ही घेतला तर उलटी सवयची बाजू बघून व्यवस्थित ठेवा. सरळ बाजू एका ठेवायची आणि उलटी बाजू वरती करायची आणि साईडनं बघा असं कट करून देऊया. एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. आता जर आपण ओपन ठेवलेल्या बाजू तिथनं बघा ओपन करून घेऊया. आता इथे 3 पदर आहेत, ते ब्लाऊजवाले पदर आहेत का त्यातनं काढून घ्यायचं म्हणजे कॅनव्हास पेपर आत जाईल. जर कॅनव्हासची बाजू धरली तर कॅनव्हास बाहेर येईल आणि ब्लाऊज आत जाईल. त्यामुळं दोन्ही ब्लाऊज पीस एका ठेवलेलं तिथनं असं बाहेर ओपन करून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं बघा सर्कल तयार झालेलं आहे. आता बघा ते जे ओपन राहिलेले सगळे होताना ते सगळे आत व्यवस्थित असं घालून त्याच्यावर टिच करून घ्यायचं. छान असं बघा टिच करून झाले. धागे वगैरे कट करून घ्यायचे बघा. छान असं आपलं झालेलं कट करून. तर आता बघा हे पाकळ्या करून घेतलेल्या ती एका ठेवायच्या आणि टिच करायला घ्यायचं. फक्त मधली जागा ओपनच ठेवायची. त्यातनं आपण पाकळ्या बाहेर काढणार आहोत. त्यामुळे गोल अशा राऊंडला शिलाई करून घ्यायची. जरी तुम्हाला हवा असलं तर वेगळं त्रिकोण वगैरे शेपमध्ये केलं तरी चालेल किंवा पान शेपमध्ये केलं तरी चालेल, पण इथं बघा मी असं गोलसर छान असं शेप दिलेलं आहे. जरी मोठी साईज करायची मोठी साईज करायची. आता मधून राहिलेलं ओपन केले नाही त्या मध्ये ठेवले त्यातनं ओपन करून बाहेर काढून घेऊया. असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं. छान असं बघा काढून झालेलं आहे. जरी तुम्हाला कॅनव्हास पेपर वापरला तरी चालेल, जसं की आपण गोल सर्कल कॅनव्हास पेपरला तसं वापरलं. आता बघा दुसरं असंच करायला घेऊया. इथं बघा मी एकदम 7-8 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. मी सर्कलच्या मापानुसार तुम्ही घ्या, जेवढं तुम्हाला जवळ लांब पाहिजे ना त्या मापानुसार व्यवस्थित असं कट करून घ्या. आता बघा दुसरं असंच एका ठेवायचं. फक्त जर उलटी सरळ बाजू असेल ना तर सरळ बाजू खालच्या साईडला आली पाहिजे आणि उलटी बाजू आपल्याकडची आली पाहिजे. म्हणजे उलटी बाजू आहे ती आत जायला सरळ बाजू बाहेर येईल, दिसताना पण छान दिसेल. व्यवस्थित आहे त्या जेवढ्या मापानुसार का कट करून घ्यायचं आणि मध्ये ओपन ठेवले ना त्यातनं व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा त्या साईडने लेस लावली तरी चालेल. बघा छान असं बनवून झालेलं आहे. तर बघा छान असं शिल्लक ब्लाऊज पीसातनं छान बघा गौरी गणपती छान असं बघा उपयोगी येणारे आपण काहीतरी असं बनवणार. काहीतरी म्हणजे छान असं बघा समयासन बनवणार आहोत. गौरीसाठी वगैरे छान असं आपण समयाला वगैरे लावतो किंवा देवापुढं ना
त्यासाठी छान असं बघा उपयोग येणार आहे. आता इथं पाकळ्या घेतलेल्या त्याला बघा आता सगळ्या पूर्ण पाकळ्या तयार करून ती पाकळ्या घेतलेली आहे. मधनंच आपण लेस लावणार. मधनं व्यवस्थित असं लेस लावून घ्यायची आणि गोल राऊंडच्या साईडला व्यवस्थित असं लेस आत कट करायची जेवढी पाहिजे तेवढी, आणि खालच्या साईडला व्यवस्थित फोल्ड करायची आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. आता बघा दुसरी पाकळी घेतलेली आहे, व्यवस्थित लावून घ्यायची आणि थोडंसं ठेवून कट करायची आणि खालच्या साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरून व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं, म्हणजे हे निघणार. जरी तुम्हाला पूर्ण गोल असे राऊंड लावायचे असले लेस तरी लावली तरी चालेल, पण मी आपल्या मध्येच थोडीशी हलकी लावलेली आहे. छान असे बघा सगळ्या पाकळ्यांना असे लेस लावून घ्यायची. आणि बघा आता आपण हे धागे वगैरे निघणार आहे शक्यता आहे ना, त्यासाठी बघा आपण सरळ बाजू धरून फोल्ड करणार. असं करताना फोल्ड म्हणजे एक काळजी घ्यायची, म्हणजे फोल्ड करताना वरच्या लेसच्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायचं, म्हणजे शिलाई ते जाणार आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे चांगलं दिसेल, धागे वगैरे निघणार नाहीत. पूर्ण पाकळ्यांना असं करून घ्यायचं. जर आपण खालच्या साईडला जर केलं का नाही तर आपण आपल्याला, कारण लेस वरती आणायची आहे ना, त्यामुळं सगळं ते उलटं होईल. त्यामुळे व्यवस्थित असं छान बघा शिलाई करून झाली. आता दिसताना वरच्या साईडने दिसतंय बाबा किती शिलाई, ते आपण फोल्ड केलेलं, पण त्यात शिलाई जाणार आहे. गोल सर्कल घेतलेलं आहे त्याच्यावर व्यवस्थित अशी पाकळी ठेवायची. फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायची, जेणेकरून आपण ते फोल्ड केलेलं आत जाईल असं, आणि टीच करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे अंतर ठेवा. मी थोडं थोडं अंतर ठेवलेलं आहे, त्या मापानुसार मी छान असं बघा पूर्ण राऊंडला छान असं पाकळी करून घेणार आहे. तुम्ही असं घरगुती छान असं तुमच्या गौरीसाठी किंवा गणपतीसाठी छान असं तुम्ही बनवू शकता. पहिलं पण मी समय आसनचा व्हिडिओ शेअर केलेला होता, म्हणजे त्याला साईडनं फक्त मी चुनी दिलेली होती. इथं म्हणलं चला असं पाकळ्याचं करूया, किंवा इथं आता कमळसारखं पण केलं तरी चालतं, पण इथं त्याला गोल सर्कल म्हणजे मी छान असं केलेलं आहे. एकदम घरगुती साहित्यातनं छान असं म्हणून आपल्या शिल्लक ब्लाऊज पीस वगैरे असतात त्यांना छान बघा आपण आपल्या गौरीसाठी सजावटीसाठी छान असं दोन्ही साईडला आपण मोठ्या समय लावतो ना, त्याच्यावर ठेवण्यासाठी बघा काहीतरी युनिक किंवा रांगोळीसाठी पण म्हणलं तर छान असं उपयोग येणार आहे. मध्ये ठेवून त्याच्यावर आपण समजा एखादी अशी मूर्ती ठेवून साईडनं रांगोळी वगैरे काढली छान असं डेकोरेशनसाठी, तर छान त्याचा उपयोग होणार आहे. आता पूर्ण बघा छान पाकळ्या अशा तयार करून झालेल्या आहेत, म्हणजे जोडून झालेले आहेत. आता आपण लेस लावायला घेऊया. मधल्या साईडने बघा मी लेस लावणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या मापानुसार लेस घ्या, मोठी बारीक घेतली चालेल. मी तर जाड बॉर्डरवाली लेस घेतलेली आहे. घेताना शक्यतो जाड जास्त बॉर्डरवाली घेऊ नका, म्हणजे व्यवस्थित लागत नाही ना. छोटीवालीच घ्या, म्हणजे छान व्यवस्थित लावायला येते. तो पूर्ण सर्कलला छान असे पण बघा लेस लावून घेऊया. व्यवस्थित असं बघा फिरवून लेस छान अशी लावून घ्यायची. छान बघा तुम्ही याचा उपयोग करणार आहे समजा समय वगैरे ठेवण्यासाठी, किंवा असं तुम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी, युनिक काहीतरी आपले डेकोरेशन करण्यासाठी छान बघा याचा उपयोग होणार आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर कोणी माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पूर्ण सर्कलला आपण छान असं टीच करून घेतलेलं आहे. आता परत ना आतल्या साईडने अजून टीच करून घेणार, म्हणजे पूर्ण सगळी लेस व्यवस्थित लागली जाईल. कारण जाड बॉर्डरवाली लेस आहे ना, त्यामुळे मी डबल लेअरमध्ये छान असं टीच करून घेतलेलं आहे. तर पूर्ण राऊंडला छान असं व्यवस्थित टीच करून घ्यायचं. तर बघा आपलं फायनली किती छान असं गौरी गणपतीसाठी छान उपयोग नाही काहीतरी होणार. एकदम थोडक्या साहित्य, त्याला काही जास्त आपल्याला साहित्य वगैरे लागणार नाही. आपलं एकदम थोडक्या साहित्यात छान असं बघा आपलं बनवून झालेलं आहे. जरी तुम्हाला चौकोन शेपमध्ये बनवलं तरी चालेल. तर चला पुढे तुम्हाला समई ठेवून दाखवते. समई म्हणजे माझ्याकडे आता समई नाही, कारण माझे गावे आहेत, पण मी आता छोटासा तुम्हाला दिवा ठेवून दाखवते. बघा छान असा छोटासा दिवा ठेवलेला आहे. जरी तुम्हाला असं कुठे रांगोळीसाठी वगैरे काढायचं म्हटलं ना, तरी याचा छान उपयोग होणार. तुम्ही असं मध्ये ठेवून छान तिथं रांगोळी वगैरे पण छान असं तुम्ही काढू शकता. तर बघा विठ्ठल रुक्माई ठेवून दाखवते. बघा किती छान विठ्ठल रुक्माई ठेवलेली आहे. असं डेकोरेशनसाठी पण छान असा उपयोग होणार आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. छान असं बघा छान असा त्याचा उपयोग झालेला आहे एकदम थोडक्या साहित्यात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. धन्यवाद.